करण्याची गरज आहे. आमची वैचारिक शक्ती तिला गती देण्याची गरज आहे. आणि संभाजी महाराज हे गतीचं दुसरं उदाहरण आहे. संभाजी महाराज तेजस्वी पराक्रमाचं या महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वात प्रभावी उदाहरण आहे. संभाजी या नावात सुद्धा ताकद आहे. स म्हणजे संघर्ष, भा म्हणजे भाळ, जी म्हणजे जीवन, जीवनभर भाळावर संघर्ष घेऊन जगले त्यांचं नाव संभाजी. अखंड हिंदुस्थानचा आलमगीर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाचा कर्दन काळ म्हणजे राजे संभाजी. एका हातात शमशेर घेऊन रणांगण गाजवणारा योद्धा आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन साहित्य निर्माण करणारा प्रतिभावंत साहित्यिक म्हणजे राजे संभाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संस्कार, आचार जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ढासळू द्यायचा नाही यासाठी आज्ञादिव्य करणारा स्वराज्य रक्षक म्हणजे राजे संभाजी. महाराष्ट्राचा अभिमान आणि सह्याद्रीचा स्वाभिमान म्हणजे राजे संभाजी. सामर्थ्याशिवाय शौर्य नाही, शौर्याशिवाय पराक्रम नाही, पराक्रमाशिवाय वैभव नाही. हे महाराष्ट्राचं वैभव म्हणजे राजे संभाजी. नुसत्या वाटेवर नाही, आचारांवर विचारांवर चालणारा योद्धा म्हणजे राजे संभाजी. अखंड सावधानता हे धोरण आणि शिस्त हा पाया मानणारा स्वराज्य रक्षक आणि युवराज म्हणजे राजे संभाजी. कुशलता, कल्पकता, अलौकिकता, स्वदेशाभिमान, जागृती, विवेकबुद्धी, तेजस्विता असणारा अष्टपैलू अष्टावधानी छत्रपती म्हणजे राजे संभाजी. सदैव सावध, उद्योगी, राष्ट्राचं हित जोपासणारे राष्ट्रपुरुष म्हणजे राजे संभाजी. मराठी मुलखाचाच नव्हे तर या राष्ट्राचा, खरं तर भारतवर्षाचं प्रेरणास्थान म्हणजे राजे संभाजी. राजनिष्ठा आणि शिवाय स्वराज्यनिष्ठा जपणारा आणि यात कधीही अंतर पडून न देणारा युवराज म्हणजे राजे संभाजी. शील, चारित्र्य, चातुर्य, मनोधैर्य, शास्त्रप्रयोग एवढंच नाही तर वाक्चातुर्य, गांभीर्य, दक्षता, जागृती, कृतज्ञता आणि नैतिकता यांचा अनोखा संगम म्हणजे राजे संभाजी. चैतन्याचा धगधगता लावा आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींचा छावा म्हणजे राजे संभाजी. ज्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा असंख्य वादळं उठली पण कित्येकांचा आधार ठरणारा ऐतिहासिक पुरुष म्हणजे राजे संभाजी. शिवाय ज्यांच्यामुळे भारतीय अस्मिता जागृत आहे आणि आमच्या पाठीचा कणा ताट आहे ते स्वराज्य रक्षक म्हणजे राजे संभाजी. राज्य करता येतं पण त्याला पुत्र तसा असावा लागतो. अशा पुत्राचा अभिमान असणारा छत्रपती शिवरायांचा सुपुत्र म्हणजे राजे संभाजी. हे संभाजी आम्ही कोणत्या अंगाने समजून घेतले होते? आम्हाला संभाजीराजे हे विविध अंगाने समजून घेण्याची गरज आहे. आणि मला वाटतं संभाजीराजांचं सगळ्यात मोठं यश त्या काळात ते होतंच, पण आज युवकांनी इथल्या प्रेरणा घेणं आणि त्या प्रेरणेतून नवा इतिहास निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आम्ही म्हणतो जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीनों से नहाता है वो इतिहास बदलता है. पसीना परिश्रम छोडा, रक्ताने नहालेले संभाजी महाराज. इतिहासाची निर्मिती इथं होते. ते संभाजी महाराज आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून संभाजी महाराज हा गांभीर्याचा विषय आहे. पण आम्ही इतिहासाकडे खेळीमेळीने बघायला जातो आणि इतिहासाचा खेळखंडोप करायला बघतो. ते संभाजीराजांच्या बाबतीत झालेलं आहे. आज आम्हाला त्याची गरज आहे की संभाजी महाराज आम्ही असे समजून घेतले पाहिजे. अहो साधी गोष्ट आहे, जेव्हा मिर्झा राजाने निरोप पाठवलाय, कलिता पाठवलाय शिवाजी महाराजांना की औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे आग्र्याला आणि सोबत शंभूराजांना घेऊन यावं. शंभूराजांना 9.25 वर्षाचे असताना शिवाजी महाराज 5 मार्च 1666ला राजगडावरून निघतात, सोबत संभाजीराजांना घेतात आणि आग्रा गाठतात. आम्हाला सगळा इतिहास माहीत असतो, पण त्या इतिहासातून आम्हाला काय घ्यायचं आहे, त्यातून काय बोध घ्यायचा आहे आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना नेमकी काय प्रेरणा घ्यायची आहे ते मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे 12 मे 1666ला त्या औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला औरंगजेबाच्या दरबारात हजर राहिले. तिथल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. संभाजी महाराजांनी तिथलं आबासाहेबांचं बोलणं ऐकलं आणि मनाशी ठरवलं, जगामध्ये अनेक श्रीमंत असतील, जगामध्ये अनेक खजिना असणारे कुबेर असतील, पण स्वाभिमानाच्या बाबतीत जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणजे माझे आबासाहेब आहे, हे कोऱ्या पाठीवर नोंदलं गेलंय. स्वाभिमान काय असतो
हे पित्याकडून शिकलेत. म्हणून युगपुरुष 1000 वर्षातून एकदा जन्माला येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचा मी पुत्र आहे हा अभिमान नेहमी संभाजी महाराजांच्या मनात होता. दुःख किती येऊ द्या, यातना किती वाट्याला येऊ द्या, वेदना किती होऊ द्या, कितीही दुर्दैव येऊ द्या, पण आबासाहेबांचा मी पुत्र आहे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही संभाजीराजांच्या पाठीशी नेहमी आहे. आणि म्हणून संभाजीराजे कधी खचले नाही, कधी हटले नाही, कधी मागे गेले नाही, कधी कुठंही विचलित झाले नाही. आज आम्हाला आमच्या सगळ्यांची ही गरज आहे की संभाजी महाराज आम्हाला असे समजून घेता आले पाहिजे. कितीतरी गोष्टी आहे. अहो साधी गोष्ट पुढची सुद्धा, शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेत ठेवले औरंगजेबाने फौलाद खानाच्या त्या नियंत्रणाखाली, हे आम्ही सगळं वाचतो. पण त्यावेळेस खरं तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलंय की जेव्हा तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात जाल तेव्हा काळजी घ्या. संभाजी महाराजांनी काय शिकवलं आम्हाला, जाताना एका वाटेने जायचे आणि येताना दुसऱ्या वाटेने यायचे. याचा अर्थ शत्रूला आपली वाट नेमकी कोणती आहे कळू नये. झोपताना सुद्धा कैदेत असताना संभाजी महाराज रोज वेगळ्या जागेवर झोपायचे. त्याच खोलीत झोपले असतील, त्याच तिथं झोपले असतील, पण जागा बदलायचे. शत्रूला आपली सवय कळता कामा नये. हे कोवळ्या वयात शिकले संभाजीराजे. आज आम्हाला आमच्या सवयी उघड्या करण्याची सवय आहे. आपण स्वतःहून सांगत सुटतो ही माझी सवय आहे, पण शत्रूला सवय कळाली की शत्रू त्याच्यावर बोट ठेवतो आणि आपलं नाक दाबतो. हे आम्हाला माहिती आहे. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वेगळे का ठरतात ते इथं आम्हाला बघायला मिळतं. आणि त्याच्या पुढची घटना आहे. एक दिवस त्या कैदेत असताना शिवाजी महाराजांना संभाजी महाराज म्हणतायत, आबासाहेब राजगडावर जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा सगळ्या मातोश्री माझ्यासाठी धावतात, सगळ्या काळजी घेतात. आजारी पडलं की राजगडावर फार मोठी खरं तर रेलचेल असते आणि सगळं वातावरण वेगळं असतं. शिवाजी महाराजांनी धागा पकडला आणि ठरवलं त्या दिवशी. संभाजीराजे सांगतायत ते महत्वाचं आहे आणि आजारी पडण्याचं नाटक केलंय. हा विचार त्या 9व्या वर्षी शिवाजी महाराजांना संभाजीराजांनी दिलेला आहे. कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या. पुढची गोष्ट कधीतरी विचार करून बघा, आमच्या लक्षात येईल. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात त्यानंतर नेहमी जात राहिले आग्र्यात असताना. पण जाताना मात्र त्यांचे डोळे उघडे, मंत्र्यांशी बोलणी करायचे, मंत्र्यांची सलगी करायचे. पुढच्या काळामध्ये आम्हाला मंत्री कसे वागवता आले पाहिजे हे त्यांना तिथं कळालं. एवढंच नाही तर त्या कैदेतून सुटले आणि सुटताना त्यांना कळालं की इथं भ्रष्टाचार आहे, इथं फितूर आहे आणि फितूर जर हाताशी धरले तर इथून सुटता येतं. हा सर्वात मोठा संदेश आहे. आणि म्हणून तिथून पुढच्या काळामध्ये फितूर आणि भ्रष्टाचारी माणसं यांना कोणीत पकडण्याचं काम या संभाजी महाराजांनी केलेलं आहे. हा मोठा विचार आहे स्वराज्याच्या दृष्टीनं. आणि प्रत्येक वेळेस स्वराज्याचा विचार करतायत संभाजी महाराज. संभाजी महाराजांचे अनेक गुण आपल्या लक्षात येतील. संभाजी महाराज आबासाहेबांना म्हणतायत, आबासाहेब त्यानंतर घडलेली घटना, कैदेतून 17 ऑगस्ट 1666 निसटले पितापुत्र. त्या आग्र्याच्या कैदेतून निसटले. औरंगजेबाला बातमी कळाली. औरंगजेबाने 2 लाखापेक्षा अधिक फौज पाठवली. जिथं असतील तिथून उचला. रस्ते बघा, दऱ्या खोऱ्या बघा, डोंगर कपारी शोधा, राजमहाल सगळ्या झोपड्या बघा, रस्ते बघा, पण जिथं असतील तिथून तो संभाजी आणि शिवाजी यांना पकडा. आणि दुसरी गोष्ट औरंगजेबाची एकच डोक्यात आहे, शिवाजी पकडता येईल आपल्याला, पण त्याच्या सोबत छोटा मुलगा म्हणून पकडता येईल. आणि त्यासाठी डावपेच खेळला होता औरंगजेब की त्या संभाजीराजांना सोबत घेऊन या. पण शिवाजी महाराज शत्रू जसा विचार करतायत तसा विचार शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी कधीच केला नाही. म्हणून संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज वेगळे ठरले. इथं विचार औरंगजेबाचा आहे. दक्षिणेतून आलेले शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र हे दक्षिणेच्या वाटेवर सापडतील. म्हणून सगळी 2 लाखापेक्षा अधिक फौज ही दक्षिणेच्या वाटेवर होती. पण शिवाजी महाराज दक्षिणेच्या वाटेवर नव्हते, ते उत्तरेत मथुरेला गेले होते. हे राजकारणाच्या यशस्वीतेचं गमक आहे. हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय, हे संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय. ज्या मथुरेमध्ये यमुनामाई दुथडी भरून वाहत असताना श्रीकृष्णाचे पाय लागले म्हणून यमुनामाई थंड आणि शांत झाली होती. ती यमुनामाई पुन्हा एकदा शांत झाली होती. त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज एक दोघांपासून जेव्हा वेगळे होणार होते तेव्हा त्या मथुरेत यमुनेच्या काठावर त्यांच्या डोळ्यातली आसव गोठली होती. वेदना होत्या, भावना होत्या, पण तरी सुद्धा भावनांना आवर घातला होता. आणि शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना नेहमी सांगितलंय, हे कार्य स्वराज्य नावाचं सिद्धीस नेत असताना भावना ह्या थांबवायच्या, भावनांना आवर घालायच्या. आणि अलीकडं मात्र आम्ही राजकारण करताना भावना वापरून राजकारण करतोय. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज
आम्हाला राजकारणातला संदेश देत आहेत की भावनांविरहित राजकारण करा. कुटुंब, त्याच्यानंतर घरच्या गोष्टी या स्वराज्यात त्यांनी कधी आणल्या नाही आणि त्या फक्त स्वराज्य हा विचार